कोल्हापूरच्या काळंबावाडी धरणाच्या गळतीचा प्रश्न गंभीर झाला। आज राज्याची तज्ञ समिती गळतीची पाहणी करणार आहे। धरणाची गळती रोखण्यासाठी 80 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। पुढील महिन्यापासून गळती रोखण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे। गळतीमुळे धरणाच्या भिंतीतून लाखो लिटर पाणी वाया जात आहे। आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी भूषण पाटलांकडून। भूषण, नक्कीच कोल्हापुरातील काळंबवाडी धरण हे जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण म्हणून ओळखलं जातं आणि याच धरणाच्या भिंतीला आपण बघू शकतो कशा पद्धतीनं गळती आहेत ती लागलेली आहे। त्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून लाखो लिटर पाणी आहे ते वाया जात आहे आणि त्यामुळे धरणाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न आहे तो गंभीर बनलेला आहे आणि त्यामुळेच या सगळ्या धरण गळतीच्या दुरुस्तीसाठी जवळपास 80 कोटीच्या निधीची देखील तरतूद करण्यात आलेली आहे। आज राज्याची तज्ञ कमिटी या ठिकाणी दाखल होणार आहे आणि गळतीची पाहणी देखील करणार आहे। त्यानंतर प्रत्यक्ष गळती काढण्याच्या कामाला सुरुवात आहे ती केली जाणार आहे। पुढच्या महिन्यापासून या सगळ्या कामाला सुरुवात केली जाईल। मात्र तत्पूर्वी आज तज्ञ समिती बाहेरून आलेले 5 तज्ञ जे आहेत ते आणि त्यानंतर स्थानिक सदस्य असे मिळून एक पथक या ठिकाणी येणार आहे आणि ते या सगळ्या गळतीची पाहणी आहे ती करणार आहे। कशा पद्धतीनं ही गळती काढता येईल, पाण्याची टंचाई होऊ न देता कशा पद्धतीनं 1 किंवा 2 टप्प्यामध्ये ही गळती आहे ती काढली जाणार आहे। त्यामुळे आपण बघू शकतो आता सध्याची दृश्य ही आहेत की मोठ्या प्रमाणावर पाणी जे आहे ते धरणातून वाया जात असल्याचं पाहायला मिळतंय। जवळपास मिनिटाला हजारो लिटर पाणी हे वाया जात असतानाचं चित्र पाहायला मिळतंय आणि त्यामुळे एकूणच काळंबवाडी धरणाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न या निमित्तानं गंभीर बनलाय। त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पाणी देखील कमी पडेल अशा पद्धतीची स्थिती आहे ती निर्माण झाली आणि त्यामुळे एकूणच हा सगळा काळंबवाडीच्या धरण गळतीची दुरुस्ती जी आहे ती देखील सरकारनं देखील गांभीर्यानं आता घेतल्याचं पाहायला मिळतंय आणि म्हणून आज तज्ञ समिती देखील या ठिकाणी येऊन याची पाहणी करणार आहे। ठीक आहे, धन्यवाद भूषण या माहितीबद्दल।